हॅलो फ्रेंड्स, कसे आहात सगळेजण? माझं नाव रश्मी आहे आणि माझं यूट्यूबवर एक चॅनल आहे, लाईफ इज अ ब्युटिफुल जर्नी. आणि या माध्यमातून मी तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा एक प्रयत्न करत आहे. आपल्या जीवनाशी निगडीत अनेक विषय आहेत, त्याच्यापैकी एक विषय आहे नातेसंबंध. नातेसंबंध हा आपल्या जीवनाचा एक अपरिहार्य भाग आहे. आपण जन्मालाच येताना आपल्या आईशी आपली नाळ जोडलेली असते, तिथूनच आपल्या नात्याला सुरुवात होते. आपल्याला काही नाती असतात ती जन्मजात मिळालेली असतात, जी आपल्या हातात नसतात. जसं आई आहे, वडील आहे, भाऊ आहे, बहीण आहे. ही नाती आपल्याला निसर्गाने दिलेली आहे. त्यात आपण बदलू नाही शकत किंवा आपल्याकडे त्या नात्याबद्दलचा कुठलाही चॉईस नसतो. काही नाती आपण निवडतो. जसं आपल्याला फ्रेंड्स आहेत, नवरा आहे. तर ही काही नाती निवडलेली असतात आणि काही नाती आपल्याला जन्मजात मिळालेली असतात. खरं तर नात्याविषयी एवढं बोलावं तेवढं कमीच आहे. आता नात्याच्या बाबतीत नाती का बिघडतात, नाती कशी असली पाहिजेत, नाती कशी सुधारावी, याबद्दल भरपूर व्हिडिओज आपल्याला यूट्यूबवर मिळू शकतात. पण खरं सांगू का, मला असं विचारायचं आहे की माझं माझ्याशी कसं नातं आहे? माझी नाती बाहेर आहेत, ती निभवायचा मी पूर्णपणे प्रयत्न करते आहे. माझं माझ्या आईशी असलेलं नातं, माझ्या वडिलांशी, भावाशी, बहिणीशी, फ्रेंड्सबरोबर, समाजामध्ये एक मुखवटा घालून तर मी नाही ना वावरत आहे. आतून मी कशी आहे? मी दुःखी आहे का? मला ते नातं पेलवता येतं आहे का? मी माझ्याबरोबर कशी वागते आहे? हे नाते निभावता निभावता मी माझ्यावर तर अन्याय नाही ना करत आहे? हे नात्यातला हा एक प्रकार झाला. नाती फक्त माणसांमधलीच असं नाही बोलत मी. नात्याचे अनेक प्रकार आहेत. नाते असेल तर ती जे आपले प्राणी आहेत, पक्षी आहेत, त्यांच्याशी असलेलं नातं, निसर्गाशी असलेलं नातं, अशी अनेक प्रकारची नाती आहेत. देवाशी असलेलं आपलं नातं. नात्यामध्ये मोठं एक काय म्हणतात त्याला, अथांग असं एक हे आहे त्याला, किनार म्हणूयात आपण त्याला. स्पिरिच्युअल आपलं एक लाईफ आहे, सोशल लाईफ आहे. वेगवेगळ्या रंगांनी भरलेलं असे हे आपले नातेसंबंध आहेत. पण काही वेळेला काय होतं ना, की आपली जवळचीच माणसं आणि त्यांच्याशी असलेलं आपलं नातं अत्यंत कटू पण असू शकतं. आता चूक कोणाची किंवा कोण बरोबर आहे हा भाग वेगळा, पण काही नाती आपल्याला तोडता येत नाही. त्यापैकीच आपलं अशी नाती आहे म्हणजे आईवडिलांशी असलेलं आपलं नातं. कारण ह्याच्यामध्ये येतो तो गिल्ट. आणि मी सांगेल की प्रत्येक नात्याला अपवाद आहे. सगळीच नाती काही परिपूर्ण नसतात. अर्थात कुठलंच नातं परिपूर्ण नसतं. त्याच्यामध्ये तुम्हाला कम्युनिकेशन पाहिजे, एकमेकांबद्दल तुम्हाला विश्वास पाहिजे, रिस्पेक्ट दिला पाहिजे. आणि आपण आपल्याशी आपलं कसं, आपण कुठल्या ह्याच्यामध्ये लहानाचे मोठे झालो, आपल्यावर कुठले संस्कार झाले, आपले अनुभव काय आहेत, ह्या सगळ्यावरनं आपलं पर्सनॅलिटी ठरते. आपली विचार करण्याची कशी क्षमता आहे, कसे आपण विचार करतो, कसं वागतो आपण, ह्याच्यावर सुद्धा नातेसंबंध टिकू शकतात किंवा मग बिघडू पण शकतात. खरं तर नाती चांगली असावीत असं सगळ्यांनाच वाटतं. पण प्रत्येकाच्या आयुष्यात सगळीच नाती परिपूर्ण असतात का? आपण घरातल्याच बाबतीत जर विचार करायचा घेतलं तर घरामध्ये इनमिन 4 माणसं किंवा 5-6 माणसं असतील. जसं आई-वडील आहेत, सासू-सासरे आहेत, माझी स्वतःची मुलं-बाळं आहेत. आपलं प्रत्येकाशी पटतं का हो? स्वतःच्या मुलांशी, स्वतःच्या आईशी, वडिलांशी सगळीकडे मतभेद असतात. कारण प्रत्येकाच्या अपेक्षा वेगळ्या आहे, लाईफकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे. प्रत्येकाची जगण्याची शैली वेगळी आहे, प्रत्येकाच्या आवडीनिवडी, छंद वेगळे आहेत, विचार करण्याची पद्धत वेगळी आहे. प्रत्येक माणूस हा एक स्वतंत्र वृत्तीचा असतो. त्याला स्वतःचं एक आयुष्य असतं, स्वतःच्या आवडीनिवडी असतात. त्याला एक एकांत हवा असतो. खरं तर नात्याकडे डिटॅच राहूनच बघितलेलं जास्त चांगलं असतं. डिटॅच याचा अर्थ असा नाही की तुम्ही काळजीच करायची नाही, लक्षच द्यायचं नाही किंवा कशात भाग नाही घ्यायचा. पण त्याचा आपल्या मनावर, त्या बाहेरच्या लोकांच्या वागण्याचा, परिस्थितीचा आपल्या मनावर शक्यतो परिणाम नाही होऊन द्यायचा. नात्यामध्ये स्ट्रेस, कौटुंबिक वादविवाद, नात्यांमधील ताण, हे याला अनेक कारणं आहेत. म्हणजे मोठी लिस्ट आहे ही. कारण मी जसं म्हटलं, प्रत्येक नातं किंवा प्रत्येक माणूस हा परिपूर्ण नसतो. त्याच्यामध्ये काही चांगले वाईट गुण असतात. तर त्यामध्ये आपल्याला त्या माणसाला, त्या नात्याला स्वीकारावं लागतं. जर आपण ते नातं स्वीकारलं तर तो मनुष्य जसा आहे तसा आपण स्वीकारतो आणि त्याच्या चांगलं गुण किंवा वाईट गुण जे काय असतील त्याच्या सकट आपण त्याला आपला मानतो. आणि तेव्हा मग त्याला स्वीकारणं, ते स्वीकारल्यामुळे सोपं जातं त्याच्याशी
दैनंदिन व्यवहार करणं, त्याच्याशी वागणं, त्याच्याशी नातं निभावणं. पण जेव्हा एखादं नातं आपण स्वीकारतच नाही किंवा काही कटुता असते, तर त्यामध्ये ते एक दिखावा येतो की निभवायचे म्हणून आपण ते नातं निभवतोय. तर मला सांगा ना आता किती नाती अशी आहेत, किती मुली अशा आहेत ज्यांच्याशी आईशी त्यांचं नातं बिघडलेलं आहे किंवा वडिलांशी नातं बिघडलेलं आहे आणि वाईट पण वाटतं आहे. कारण आई-वडील हे पुन्हा आपल्याला मिळत नाहीत. लाईफमध्ये एकदाच मिळतात आणि गिल्ट तो आपल्याला खात राहतो. अशा अनेक नाती आहेत, जे आपण निभावत असतो. आपल्या रिस्पॉन्सिबिलिटी असते. त्या नात्याखाली आपण दबलेलो असतो. कित्येक आवाज या नात्याखाली दबलेले असतात. काही-काही घरामध्ये तर फक्त मोठ्यांचंच चालतं किंवा एखादी स्त्री असते, तिला तिचं मन मोकळंच करता येत नाही. ती नाते निभावत असते, पण ती एकटी असते. आतनं ती रडत असते. खरं तर नाती निभावताना आपल्याला अवेअरनेस पाहिजे, की मीही एक माणूस आहे. पहिलं माझ्याशी माझं असलेलं नातं कसं आहे? मी स्वतःला जपते आहे का? मला माझे विचार कळतायत का? मी रॅशनल विचार करते आहे का मी उगाचच बाऊ करते आहे? आणि समोरच्याला आपण नाही बदलू शकत. त्यामुळे आपण आपल्यामध्ये कसा बदल घडवून आणता येईल आणि हे नातं कसं आपण टिकवू शकू आणि ते खरंच टिकवण्यालायक असेल तरच टिकवा. नसेल अगदी म्हणजे त्या नात्याचा एकदम एंड होणार असेल किंवा अगदी निभावणं अशक्यच असेल, तर मग तज्ञांची मदत घ्यायला काहीच हरकत नाही. सो नात्यामध्ये हा लोचा आहेच. मुलाचं बापाशी बिघडलेलं नातं, बायकोचं नवऱ्याशी बिघडलेलं नातं, सासूचं सुनेचं नातं, नणंदेचं नातं. ही नाती निभवायची असतील, तर तुम्हाला बाउंडरीज, कुंपण घालावं लागेल. त्या कुंपणाच्या बाहेरच ठेवायचं. त्या कुंपणाच्या आत आपलं राज्य पाहिजे. म्हणजे तो काही स्वार्थीपणा नाही आहे, पण कुणाला कसं वागवायचं, किती बोलायचं, कुठे बोलायचं, कुठे मान द्यायचा, कुठे नाही द्यायचा, हे सुद्धा आपल्याला कळलं पाहिजे. आपण जर दुसऱ्यांच्या दबावाखाली जर आपण नातेसंबंध निभावत असू, तर ते निभणं शक्य नाही आहे. कधी ना कधी ते तुटणारच. मग ते फ्रेंडशिपमधलं नातं असेल, रक्ताचं नातं असेल, सामाजिक नाती असतील, सगळीकडे आपल्याला भान ठेवायला लागतं, अवेअरनेस ठेवायला लागतो, स्वीकार करावा लागतो. काही वेळेला आपल्याला त्याग करावा लागतो. पण हे सगळं करताना माझ्या मनाची कुचंबणा होत नाही ना, कारण मी एकच व्यक्ती आणि माझ्यामध्ये 1000 नाती आहेत. त्या सगळ्या नात्यांना निभावता मी माझ्यावर तर अन्याय नाही करत आहे ना. आणि जेव्हा हे सगळं असं टोकाला जातं, तेव्हा मग नाती तुटतात, कटुता येते, अबोला येतो, डिव्होर्स होतात. अशी टोकाला गेलेली नाती कित्येक लोक अशी आयुष्यभर निभवत असतात. आपणही त्यातले एक आहोत का? आणि समजा ती तोडता येत नाही आहे, तर स्वीकारा की जे आहे तसं आहे. मग त्यातल्या त्यात आपण कसं सुखी राहू शकू? समजा माझ्या घरामध्ये खूप प्रॉब्लेम्स आहेत आणि माझी मुलं बाळ आहेत किंवा मी फायनान्शियली स्टेबल नाही आहे आणि माझ्या मनाची कुचंबणा पण होती आहे. मला हे नातं जड जात आहे. माझं कोणी ऐकून पण घेत नाही आणि कोणी सांगितलं तर समजून पण घेणार नाही. कारण तुमच्या अपेक्षा, आकांक्षा, स्वप्न सगळं काही चुरगळलं गेलेलं आहे. त्यातनं सुद्धा तुम्ही स्वतःला कसे सावरू शकता? स्पष्ट बोलायला शिका आणि बाउंडरीज ठेवा. आजच्या युगात आपण राहतो तिथे सगळ्यावरती सोल्युशन्स आहेत. नाती जपून किंवा नाती आहे तशी टिकूनसुद्धा तुम्ही स्वतःचा एक मार्ग अवलंबा. स्पिरिच्युअल व्हा. स्वतःच्या तब्येतीकडे लक्ष द्या. व्यायाम करा. फ्रेंड सर्कल ठेवा. व्यक्त व्हा. मेन म्हणजे व्यक्त व्हा. कारण प्रत्येकाला सोल्युशन आहे. आत्महत्या करणं, टोकाची भूमिका घेणं, दुसऱ्यावरती अघोरी वार करणं, त्याला संपवणं हा जीवनाचा शेवट असू शकत नाही. प्रत्येक माणसाला जगण्याचा हक्क आहे. पण काय होतं ना, आपले विचार थोडे प्रगल्भ नसतात, आपली बुद्धी काम नाही करत आणि आपण टोकाचे विचार करतो. कारण आपल्याला असं वाटतं मीच सगळ्यात जगामध्ये मीच सगळ्यात दुःखी आहे. आपल्यापेक्षा खूप लोकं दुःखी आहेत. खरं मी सांगते तुम्हाला, जेव्हा आपण एखाद्या चौकामध्ये असतो सिग्नलच्या, तिथे ती भिकाऱ्याचे मुलं बिचारी असतात, त्यांचे आईवडील असतात, ते काहीतरी विकतात, स्वतःचा उदरनिर्वाह करतात. त्यांची तब्येती पण छान असतात, ते छान बसतात, एकत्र खातात. ते आईच्या कडेवर 3-4 मुलं असतात, एक लहान बहीण, एक मोठी बहीण लहान बाळाला घेऊन फिरत असते. मग त्या लोकांना ते पण तर जीवन जगतात, ते नाही आत्महत्या करत. ॲटलीस्ट मी असं नाही म्हणत की त्या लेवलला जायला पाहिजे, पण त्यांच्याकडे शिकण्यासारखं खूप आहे. तेही माणूसच आहेत.
तर ते जगू शकतात. त्यांना राहायला घर नाही, उद्याचं काय खायला मिळेल त्यांना माहिती नाही आहे. अशा परिस्थितीत आणि भर पाऊस, ऊन सगळ्याचा सामना ते करतात. त्याच्यापेक्षा भयानक वास्तव काय असू शकतं जीवनाचं? मी तर नेहमी विचार करते, की आपल्याला देवाने खूप काही दिलं आहे. तो ग्रॅटिट्यूड ठेवा. देवाचे आभार माना, निसर्गाचे आभार माना, की आपली तब्येत चांगली आहे, आपल्याला बघणारी 4 लोकं आहेत, आपल्याला घर आहे, आपण नोकरी करत आहोत, आपली मुलं चांगली आहेत. काही नाती बिघडली असतील आणि ती नाहीच नीट होत आहेत प्रयत्न करूनही, तर ती स्वीकारा. त्याच्यात कुढत नका बसू. कारण हा नात्यातला लोचा खूप भयानक आहे आणि ती जवळची जी माणसं असतात, त्यांच्याकडनं सगळ्यात जास्त त्रास होतो. मृत्यू हे एक भयानक सत्य आहे. जे आई-वडिलांना आपल्या मुलांचा मृत्यू बघावा लागणं ह्यासारखं दुःख नाही. असे भरपूर भरपूर नाही म्हणता येणार, पण माझ्या माहितीमध्ये असे काही मैत्रिणी आहेत किंवा माझे नातलग आहे, ज्यांनी आपली मुलं गमावलेली आहेत आणि ते आपलं लाईफ जगत आहेत. त्यांच्याकडे बघून पण असं वाटतं, की एवढं मोठं दुःख आहे आपल्यापेक्षा त्यांचं. सो जगामध्ये जर आपण आजूबाजूला बघितलं, तर आपल्याला आपलं दुःख खरंच कमी वाटेल. नाती इम्पॉर्टंट आहे, पण त्या नात्यातली मी आनंदी आहे का? सुखी आहे का? कारण आनंद हा माइंडसेट आहे. हा आपल्या मनामध्ये आहे. कुठल्याही भौतिक गोष्टी तुम्हाला थोडा वेळ आनंद देऊ शकतील. लक्झरी लाईफ उपभोगू शकता तुम्ही, पण मनाचा जो आनंद आहे, तो आपल्या आत असतो आणि तो शोधावा लागतो आणि तो स्वीकारावा लागतो आणि त्या आनंद मानावा पण लागतो. छोट्या-छोट्या गोष्टींमध्ये पण आनंद असतो. कारण त्या गोष्टी जेव्हा मिळत नाही ना, तेव्हा त्याची किंमत कळते. सो फ्रेंड्स, मला एवढंच सांगणं आहे. आपलं लाईफ असं चालूच राहणार आहे. हा प्रवास आहे. जसं मी म्हटलं, लाईफ इज अ ब्युटिफुल जर्नी आहे. त्या जर्नीमध्ये खूप सारे पडाव आहेत. त्यामध्ये जन्म आहे, मृत्यू आहे, आनंद आहे, सुख आहे, दुःख आहे, नाती आहेत, खूप काही आहे. पण त्यात मी महत्त्वाची आहे. मी ठीक तर सगळं ठीक. माझं माझ्याशी असलेलं नातं हे खूप इम्पॉर्टंट आहे. ते मला सगळ्यातनं तारून नेईल, सगळ्या परिस्थितीतनं मला वर काढेल, असं मी तरी मानते आणि मी ह्यावरती अंमल पण करते. तुमचे विचार कळवा. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद. थँक यू.